आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सांगलीतील काँग्रेस मेळाव्यामध्ये विशाल पाटलांच्या समर्थनासाठी घोषणाबाजी, हातात बॅनर घेऊन कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात। सांगलीतील काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ, विश्वजित कदम यांच्याकडून कार्यकर्त्यांची मनधरणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस। प्रचारातील भाषणांवरील तक्रारीनंतर आयोगाची नोटीस 29 एप्रिलपर्यंत उत्तर द्यावं लागणार। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची पुण्यात त्यांचं शक्तीप्रदर्शन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंतांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी अजितदादांच्या उपस्थितीत रॅली, आढळरावांचं जोरदार शक्तीप्रदर्शन। छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन। पवारांचे व्हिडिओ दाखवले तर त्यांनी किती कोलांटे एवढ्या घेतल्या हे कळेल। शरद पवारांनी मोदींचे भाषणातील व्हिडिओ दाखवल्यानंतर फडणवीसांची पवारांवर टीका। शरद पवारांनी कधी कोलांट्या उड्या मारल्या नाहीत। फडणवीसांचे कोलांट्या उड्यांचे व्हिडिओ दाखवले तर कोलांटी उडी बहादर कोण हे कळेल। जयंत पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर। पराभव होणार हे भाजपच्या लक्षात आलं। 10 वर्षाचा लेखाजोखा भाजपनं मांडावा। भाजपकडे मुद्दे नसल्यानं माझ्यावर आणि ठाकरेंवर टीका। शरद पवारांचा भाजपावर निशाणा। उद्धव ठाकरे रंग बदलणारा सरडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका तर बाप नंबरी बेटा 10 नंबरी। शिंदेंचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल। सुनील तटकरे माझ्यात आणि भास्कर जाधवांमध्ये वाद लावणार। आता गुहागरमधील सभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचं हे विधान आहे। मी कोणालाच घाबरत नाही, मराठा समाज देखील माझ्यासोबत। आता जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांनी उत्तर दिलेलं आहे। अकलूजला रावण जन्माला आणि आमच्या उरावर बसला, मात्र आता परत रावणाला जन्माला घालू नका। प्रचारादरम्यान शहाजीबापू पाटलांची धैर्यशील मोहिते पाटलांवर जहरी टीका। मंत्री धनंजय मुंडेंना अहंकार, प्रत्येक निवडणूक जातीवर नेतात। मुंडे बहीण भावाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, बजरंग सोनवणेंची टीका। नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी पाडवींकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत निश्चितपणे जिंकणार असा विश्वास व्यक्त। महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भरलाय उमेदवारी अर्ज। भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचं शिंदेंच्या डोक्यात होतं, मात्र भुजबळांनी नकार दिला आणि आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली। अमोल कोल्हेंचा दावा। नाशिकऐवजी शिरूरमधून लढण्यासाठी शिंदेंनी फोन करून मला विचारणा केली। अमोल कोल्हेंच्या वक्तव्याला भुजबळांचा दुजोरा। भुजबळ शिरूरमधून निवडणूक लढवणार होते, यात काही सत्य आहे। अमोल कोल्हे खोटं बोलतात, त्यांना आमच्या पक्षाबद्दल माहीत नाही। अमोल कोल्हेंचा दावा अजितदादांनी फेटाळला। अमोल कोल्हे आधी वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध, कोल्हेंनी अज्ञानपणा दाखवू नये। कोल्हेंच्या दाव्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावं, त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं। भुजबळांचा पंकजांना खोचक टोला, प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करेन, पंकजा मुंडेंनी केलं होतं वक्तव्य। नाशिकातून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त, मात्र उमेदवारी दिली असती तर निश्चितपणे जिंकलो असतो। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। परभणीत महादेव जानकरांच्या गाडींची तरुणांकडून अडवणूक, तपासणी करणारे तरुण। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचे कार्यकर्ते, जानकरांचा आरोप, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीत महादेव जानकरांकडून पैशांचं वाटप, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचा आरोप तर जानकरांची गाडी अडवण्यात माझा आणि कार्यकर्त्यांचा संबंध नाही। जाधवांकडून कालच्या घटनेवर स्पष्टीकरण। शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केला जाणार तर शेती, शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही, जाहीरनाम्यात घोषणा। सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करू, आरक्षणासाठी असलेली 50% मर्यादा दूर करण्यासाठी विशेष कायदा करू, जयंत पाटलांची माहिती। स्पर्धा परीक्षांसाठी आकारलं जाणारं शुल्क माफ करू तर कंत्राटी नोकर भरती बंद करू, पवार गटाच्या जाहीरनाम्यात घोषणा। 542 खासदारांमध्ये ज्यांचे जास्त फक्त 10 खासदार निवडून लढवतात ते आज जाहीरनामा सांगत आहेत।
यावर जनतेचा तरी विश्वास बसेल का? पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांचा सवाल. भारतरत्न देण्याबाबतचा विषय काही राजीनाम्याचा नाही. अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यावरून जयंत पाटलांचा निशाणा, तर अजित पवारांचं दिल्लीत कुणी ऐकत नाही. जयंत पाटलांचा टोला. भारतरत्न देण्याची मागणी करण्यात चूक काय? जयंत पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं उत्तर. उद्धव ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात. चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. सांगलीत भाजपनं 2 उमेदवार दिलेत. भाजपनं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला. संजय राऊतांचा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर निशाणा. विशाल पाटलांनी अनेक सहकारी संस्था बंद पाडल्या. संजय काका पाटलांचा विशाल पाटलांवर आरोप. तर यंदाही मोठ्या फरकानं पराभव करून हॅट्रिक करणारच संजय काका पाटलांचा दावा. नारायण राणेंनी मंत्री म्हणून काय दिवे लावले? विनायक राऊतांची नारायण राणे यांच्यावर टीका. तर मी मंत्रिपदासाठी हपापलेला नाही. विनायक राऊतांचा राणेंना टोला. पुढच्या निवडणुकीत शिंदे आणि अजित पवारांना भाजप बाहेर फेकणार. भाजप स्वबळावर लढणार आणि शिंदे अजितदादांना लटकवणार. विनायक राऊतांचा हल्लाबोल. भाजप उद्या दाऊद आणि छोटा शकीललाही क्लीन चिट देऊ शकतं. शिखर बँक घोटाळ्यावर राऊतांचा भाजपला खोचक टोला. दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी आज भाजपची बैठक. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आढावा घेणार. संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन. जितेंद्र आव्हाडांना खोटं बोलण्यामध्ये डॉक्टरेट दिली पाहिजे. आव्हाडांना डॉक्टरेट कशी मिळाली हा विषय संशोधनाचा विषय आहे. सुनील तटकरेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका. 2 लाख मतांनी अनंत गीतेंचा पराभव होणार. सुनील तटकरेंचा दावा. लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी गीते बकासूर सारखे शब्द वापरतात. तटकरेंची अनंत गीतेंवर टीका. कोल्हेंना 5 वर्षात 1 रुपयाचा निधी देखील आणता आला नाही. कोल्हेंमुळे शिरूर मतदारसंघाचं नुकसान. आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका. शेतातील म्हसोबाचं उदाहरण देत राजू शेट्टींचं जनतेला साकडं. मी तुमच्या उसाच्या फडातला म्हसोबा. मतदान रूपी परडी मला सोडा. सांगलीत राजू शेट्टींचं मतदारांना भावनिक आवाहन. उत्तम जानकरांनी आकडा सांगून मोहिते पाटलांचा भूलभुलैया केला. मात्र पाटलांचं घराणं हुशार. जानकरांना फसणार नाही. शहाजी बापू पाटलांची उत्तम जानकरांवर टीका.